जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। तुमच्यासाठी खास म्हणून मी 1 किलोची कुरडई बनवून दाखवत आहे। 3 दिवस गहू भिजवून पीक काढला छान, पांढऱ्या शुभ्र कुरड्यांचा वाढ अगदी मस्त झालेल्या आहेत कुरडया। सोप्या रीतीने होईल आता काम, जयश्री किचन मध्ये मिळेल चविष्ट असा आराम। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। पारंपरिक रेसिपी आहे आणि आमच्या नाशिककडे ही रेसिपी खूप जास्त प्रमाणात बनवली जाते। तर चला सुरुवात करू आपल्या रेसिपीला। हे गहू घेतलेले आहे, 1 किलो आहे ते, आणि हे मी साफ करून घेतलेले आहे, स्वच्छ करून घेतलेले आहे, आणि हे आपल्याला धुवून घ्यायचे, चांगले धुवून घ्यायचे आहेत। आता यातलं हे पाणी काढून टाकायचं आहे। अजून एक पाण्याने गहू धुवून घ्यायचे आहे, पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपले हे धुवून झालेले आहे, यात आपण पाणी टाकून ठेवायचे। गहू पूर्णपणे पाण्यात बुडतील का पाणी टाकायचं आहे। 2 इंच वरती पाणी ठेवलेलं आहे गव्हामध्ये, आणि हे आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे। आजचा आपला दुसरा दिवस आहे। आपण जे काल गहू भिजत टाकले होते ना, ते सध्या अशा स्थितीत दिसत आहे। बघा सगळं फेस आलेला आहे। हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीचे झालेले आहेत, काही फुगलेले आहेत गहू। थोडे चोळून धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी बदलणं खूप गरजेचं आहे, नाहीतर गव्हाला एक वास सुटतो। पाणी बदलल्यामुळे तो वास जातो आणि त्याच्यावरती जे फेस आलेला असतो, ताम म्हणतात त्याला, ते पण निघून जाते। बघा पाणी काढून घेतलेलं आहे। आता दुसरं पाणी घालून आपण धुवून घेऊ। 1 किलोच्या प्रमाणामुळे तुम्हाला ही गॅलरीत ही कुरडया वाळायला घालायला होतील। 1 किलोचे प्रमाण असल्यामुळे ह्या कुरडया तुम्ही गॅलरीत पण वाळत घालू शकतात। तर एवढेच की जेवढं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही ठेवा, आणि रात्री फॅनच्या खालीही ठेवू शकतात। जशा उन्हात त्या लवकर सुकतात तेवढ्या लवकर त्या सुकणार नाही, पण नक्की सुकतील। बघा 2 वेळा पाणी टाकून मी धुवून घेतलेलं आहे। प्रोसेस खूप मोठी आहे। मला तुम्हाला रेसिपी दाखवायची होती की शहरात पण आपण आपली पारंपरिक रेसिपी कशी बनवू शकतो, म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासाठी खास बनवत आहे। आता आपले गहू धुवून झालेले आहे, आपण हे झाकून ठेवू। तर आपला गहू भिजवायचा आजचा 3रा दिवस आहे। आज पण आपल्याला हे पाणी बदलून घ्यायचं आहे। बघा किती फेस आलेला आहे आणि याचा वासही येत आहे, त्यामुळे हे पाणी आपल्याला बदलणं गरजेचं आहे। आजचा 3रा दिवस आहे, म्हणून गहू जास्त चोळायचे नाही, खाली फक्त धुवून घ्यायचे आहेत। ते गव्हामध्ये पाणी टाकून धुवून घ्यायचे आहे। 2-3 पाण्याने धुवून घ्या। पाणी काढून घेऊया। अजून आपण 3ऱ्या पाण्याने धुवून घेणार आहोत। 3 पाण्याने धुवून घेणार आहोत, म्हणजे गव्हाचा वास निघून जाईल। पाणी काढून घेऊ। आजचा 3रा दिवस आहे आणि गहू आपले धुवून झालेले आहे। तर चला, आपली एक महत्त्वाची ट्रिक्स आहे आणि टिप्स पण आहे। जर तुमच्या कुरडयांचा कलर पांढरा शुभ्र येत नसेल किंवा त्याचा जास्त वास येत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा। तर यात पाणी घालायचे, पाणी घातलेलं आहे मी, आणि हा तुरटीचा खडा आहे, हा नक्की यात फिरवायचा आहे। 2 ते 3 वेळा यात फिरवला तर कुरडया एकदम अशा पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या येतात आणि वासही नाहीसा होतो। त्यामुळे हा नक्की फिरवा। 2-3 वेळेस हा पाण्यात फिरवायचा आहे। याच्याने पाणी स्वच्छ होतं आणि गव्हाचा चीक पण स्वच्छ होतो आणि याचा वासही नाहीसा होतो। 3ऱ्या दिवशी ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे। आज आपला गहू भिजवल्याचा 4था दिवस आहे। बघा किती फेस आलेला आहे, आणि याला ताम म्हणतात। ही ताम सर्वी इथे चिपकलेली आहे, आणि हे काढण्यासाठी पण मी तुम्हाला खास ट्रिक आणि टिप्स देणार आहे। हे बघा अशा पद्धतीतून झालेलं आहे। हे सगळं हाताला चिपकतं आणि गहू एकदम भिजलेले आहेत। हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे, पण चोळायचे नाही,
बघा आपल्याला गहू धुवून घ्यायचे आहे, पण ते चोळायचे नाहीत, नाहीतर चिक सगळा बाहेर येईल त्यातनं. एक टोप घेतलेला आहे, त्याच्यावर अशी चाळणी ठेवलेली आहे आणि यात आपल्याला गहू गाळून घ्यायचे. पाणी खाली जाईल आणि गहू वरती राहतील. भिजवून चिक काढला छान, पांढऱ्या शुभ्र कुरड्यांचा वाढवूया मान. शहरातही सोप्या आता हे आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आता आपल्याला याला जास्त न चोळता फक्त यावर पाणी टाकून धुतल्या जाईल इतपतच पाणी गव्हावर टाकायचं आहे. गहू जास्त चोळायचे नाही. आता मी अजून थोडं पाणी टाकून धुवून घेत आहे, वरतून पाणी टाकत आहे, कारण जास्त आपल्याला त्याला हलवायचं नाही. 3 दिवस गहू भिजवून चिक काढला छान. आता हे धुवून झालेले आहेत. कुरड्यांचा वाढवूया तुम्हाला दाखवते मी किती भिजलेले आहेत ते. हे बघा, एकच घेतलेला आहे मी आणि जास्त दाबायची ही गरज नाही तुम्हाला. हे बघा, मस्त चिक असा बाहेर आलेला आहे. बघा, एकदम चिकट असा चिक आहे. बघा, बिलकुल जास्त दाबायची गरज नाही. चिक एकदम मस्त बाहेर येत आहे. म्हणून गहू 3 दिवस नक्की भिजवा. हे बघा, ही जी ताम चिपकली आहे ना भांड्याला, ती काढायची ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. तेल घेतलेलं आहे, तेलात हात बुडवून घेतलेला आहे मी आणि तो याला लावायचा आहे. बघा, तेलाचा हात मी याला लावत आहे भांड्याला. भांड्याची ताम काढण्यासाठी ही टिप्स आहे, नक्की फॉलो करा. गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात हे बनवले जाते रेसिपी आणि ती ताम काढण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यामुळे ही टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहे. तेलाने एकदम स्वच्छ आणि इतक्यात निघते. तुमच्या समोरच मी तेलाचा हात लावून हे दाखवत आहे. बघा, अगदी स्वच्छ ताट होऊन जाणार आहे ही. मी इथेच तुम्हाला धुवून दाखवते, ती लगेच लक्षात येईल तुम्हाला. हे बघा, पाणी घेतलेलं आहे तुमच्या समोर आणि समोरच धुवून दाखवत आहे किती स्वच्छ होते ती. 3 दिवस गहू भिजवून चिक काढला छान, पांढऱ्या शुभ्र कुरड्यांचा वाढवूया मान. बघा, शहरातही सोप्या किती छान टिप्स आहे. खूप महत्त्वाची आहे आणि खूप कामाला येईल अशी ही आहे. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही टिप्स कशी वाटली ती मला नक्की कळवा. हे बघा, एकदम स्वच्छ प्लेट झालेली आहे, एकदम स्वच्छ झालेली आहे. आता आपण गहू मिक्सरवर वाटणार आहोत. ती वाटण्याची पण एक पद्धत आहे, ती नक्की व्यवस्थित बघा. थोडे थोडे गहू घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यात मी थोडेसे गहू टाकलेले आहे. बघा, थोडेच घेतलेले आहे. आधी थोडेच घेऊन करून बघणार, मग वाटलं तर थोडे जास्त प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता मेन तुम्हाला मी दाखवते, जे आपलं मिक्सरचं बटन आहे, आपण वाटताना ते असं फिरवतो. हे आपल्याला असं फिरवायचं नाही, हे उलट्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. गहू वाटण्यासाठी हे आपल्याला उलट्या दिशेने फिरवायचं आहे. बघा, असं 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 करत आपल्याला हे फिरवायचं आहे. आणि गहू एकदम आपल्याला बारीक वाटायचे नाही. ते जास्त बारीक वाटले गेले तर गव्हाची जी साल आहे, जी पिवळ्या कलरची आहे, ती त्या चिकामध्ये येईल आणि त्याचा मग आपल्या कुरडईचा कलर पिवळा येऊ शकतो. त्यामुळे जास्त बारीक वाटायचे नाही, फक्त चिक निघायला हवा इतपतच आपल्याला गहू वाटायचे आहे. चिक काढला छान, पांढऱ्या शुभ्र कुरड्यांचा वाढवूया मान. शहरातही सोप्या रीतीने होईल आता काम. बघा, अशा पद्धतीने आपलं वाटून झालेलं आहे. जास्त बारीक करायचं नाही. बघा, अशा पद्धतीने इतके जाड वाटलेले आहेत मी. फक्त आपल्याला त्यातला चिक काढायचा आहे, बारीक करायचं नाही. मग अशी मी एकदम थोडे घेतले होते, पण व्यवस्थित वाटल्या जात आहे म्हणून अजून मी थोडे जास्त घेत आहे. हे बघा, इतके टाकलेले आहेत आणि आता मी वाटून घेत आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं आहे. अजून थोडं पाणी घालत आहे. आता हे आपले वाटून झालेले आहेत. आपण ते काढून घेऊ. बघा, अशा पद्धतीने वाटून झालेले आहे. काढून घ्यायचे आहे. जास्त घेऊन पण ते वाटल्या जात आहे, त्यामुळे काही काळजी नाही, जास्त वेळ नाही लागणार, फटाफट होणार आहे. चला, तर मी असे सगळे वाटून घेत आहे.
बघा ह्या पद्धतीने झालेले आहे हे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता यात वाटलेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यात, त्यातच मी थोडंसं पाणी टाकून हलवून घेत आहे आणि तेच पाणी आपल्याला यात घालायचं आहे. अजून 1 ग्लास मी पाणी घालत आहे यात. आता हे हाताने सगळं हलवून घ्यायचं आहे, आपल्याला एकत्र करायचं आहे व्यवस्थित. अजून पाणी लागणार आहे यात. जय श्री किचन मध्ये मिळेल चविष्ट असा आराम. तळल्यावर फुलतील 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हीच खरी तयारी. साधारण 3 ग्लास पाणी मी यात टाकलेलं आहे आणि ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हा टोपाणी ही चाळण घेतलेली आहे पुन्हा. 3 दिवस गहू भिजवून चीक काढला. त्यात हे टाकून आपण गाळून घेणार आहोत. कुरड्यांचा वाढवूया मान. शहरातही सोप्या रीतीने होईल आता काम. हाताने हलवून घेत आहे. चविष्ट असा आराम. आता हे आपल्याला घ्यायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे. उन्हाळी वाळवणाची हीच खरी तयारी. दाबून दाबून त्यातला सगळा चीक काढून घ्यायचा आहे. बघा बघा हे असे काढून घेतलेले आहे मी, पिळून घेतलेले. हा आपला कोंडा आहे, तो पण आपल्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. शहरातही सोप्या रीतीने होईल आता. यामध्ये काही पाण्याचं प्रमाण महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही कमी जास्त पाणी टाकून धुवून घेऊ शकता. हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं पांढरा चीक आहे तो निघून येईल. यात पुन्हा एकदा टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा हे आपल्याला पिळून घ्यायचं आहे. आता हे आपलं झालेलं आहे. बघा असा चीक निघलेला आहे तो. बघा एवढा चीक निघलेला आहे आणि तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आता आपण डबल मेथडने तो गाळून घेणार आहोत. टोप घेऊन त्यावर चाळण ठेवलेली आहे आणि यावर एक आपण कॉटनचा कपडा टाकायचा आहे. हा कापड मी टाकलेला आहे आणि आता जो आपला चीक आहे तो यात ओतायचा आहे. हळूहळू ओतून घ्या आणि हे हलवून घ्यायचे याने. खूप मेहनत आहे, एवढी सगळी मी तुम्हाला प्रोसेस करून दाखवत आहे. तर प्लीज एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट्स नक्की करा. मी तुम्हाला काय दाखवत आहे, कसं दाखवत आहे, तुम्हाला किती रेसिपी आवडत आहे, तुमच्या कमेंट्सने मला कळते. माझी रेसिपी कुठपर्यंत पोचलेली आहे, कोण कोण बघत आहे, तुम्ही जर कमेंट्स कराल तेव्हाच मला समजेल. तर नक्की कमेंट्स करा. अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे. दाबून घ्यायचं आहे म्हणजे फटाफट जाईल. बघा दाबून दाबून फटाफट होत आहे. तर बाकीचंही आपण यात ओतून घेऊ. प्रोसेस थोडी मोठी आहे पण केल्याचं एक समाधान असतं माणसाला. आणि हो, अजून एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या गव्हाला जास्त तांब आलेली नव्हती, पण कुणाकुणाच्या गव्हाला खूप तांब येते आणि हात अगदी चिकट होऊन जातात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स देत आहे. आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे आणि ते हाताला चोळायचं आहे. हाताला चोळून चोळून ती तांब निघून जाते. नक्की ट्राय करून बघा आणि टिप्स कशी वाटली तेही सांगा. आणि हो, माझ्या बटाट्याच्या पापडला तुम्ही इतका सारा प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. माझ्या ह्याही व्हिडिओला तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल असं मला वाटतं. म्हणूनच मी तुमच्यासाठी ही कुरडईची रेसिपी घेऊन आलेली आहे. बघा कोंडा निघलेला आहे असा. बघा इतका सारा चीक झालेला आहे. तो आता आपल्याला झाकून ठेवायचा आहे. उद्या आपण त्याच्या कुरडया बनवणार आहोत. 1 किलो गहू घेतलेले होते, त्यापासून आपला एवढा चीक तयार झालेला आहे. हा चीक नाही, म्हणजे यात आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. उद्या सकाळी कळेल आपल्याला आपला चीक किती झालेला आहे तो. बघा अशा प्रकारे झालेला आहे हे. यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे.
आणि खालचा जो बसलेला चीक असेल पांढरा तोच फक्त आपल्याला पाहिजे आहे। पाणी अगदी हळूहळू ओतून काढून घ्यायचं आहे, चीक पाण्यात जायला नको म्हणून। अजून थोडंसं पाणी निघणार आहे, ते पण मी काढून घेत आहे। आधीचा एक टोप माझा भरलेला आहे पाण्याने आणि आता एक छोटा टोप घेतलेला आहे। बघा, एक मोठा टोप आणि एक छोटा टोप असं एवढं पाणी निघलेलं आहे आणि हा एवढा चीक आपला निघलेला आहे। तर हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कुठल्याही भांड्याने मोजून घ्या तुम्ही। आता आपण आपला निघलेला चीक मोजून घ्यायचा आहे। वाटी आहे हा, हे अजून थोडा आहे, तो पण आपण काढून घेऊ आणि मोजून घेऊ। एक वाटी आणि एवढा थोडा वर निघलेला आहे। बघा, इतका झालेला आहे हा 1 किलोला निघलेला चीक आहे आणि अजून थोडा आहे खालचा, तो मी ठेवलेला आहे। याची पण मी तुम्हाला एक मस्त अशी छानशी रेसिपी करून दाखवणार आहे। माझ्या आजीची ही रेसिपी आहे ती, आणि सध्या मला असं वाटत नाही की कोणी बनवून दाखवलेली आहे, किंवा तुमच्या आठवणीत असेल तर तुम्ही मला सांगा। एक गोड रेसिपी असते, ती रेसिपी मी ह्या चिकाची तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। एक जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जेवढा चीक घेतलेला आहे, म्हणजे जेवढा आपला चीक निघालेला आहे तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे। हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे, तितकंच पाणी आपल्याला चिकासाठी पाहिजे आहे। हे बघा, 1 वाटी आणि थोडंसं अजून माझा चीक भरलेला होता, तर हे 1 वाटी पाणी आहे। आणि हे अजून थोडंसं पाणी टाकत आहे। एवढा माझा चीक होता म्हणून मी एवढंच पाणी घेतलेलं आहे। आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। पाण्याला आपल्याला उकळून द्यायचं आहे। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आपल्याला चीक घालायचं आहे यात। गॅस आधी स्लो करायचा आहे, बारीक करून घ्या गॅस। आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, आधी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। खाली बसलेला चीक जो असेल ना तो पण निघेल। हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि आता एका हाताने हे ओतायचं आहे, यात हळूहळू ओतायचं आहे आणि एका हाताने लाटण्याने हलवत राहायचे। जय श्री किचन मध्ये मिळेल चविष्ट असा आराम, तळल्यावर फुलतील दुप्पट खुसखुशीत भारी। अगदी फटाफट करायचंय, हीच खरी तयारी। गॅस माझा स्लोच आहे। 3 दिवस गहू भिजवून चीक काढला छान, पांढऱ्या शुभ्र कुरड्यांचा वाढवूया। थोडी मेहनत लागते शहरात पण होतो। सोप्या रीतीने होईल आता काम, जय श्री किचन मध्ये मिळेल आणि 1 किलो गव्हाच्या प्रमाणात मी हे सांगितलेलं आहे फुलतील दुप्पट खुसखुशीत आणि सोप्याही पद्धतीने सांगितलेलं आहे। तुम्हाला यात काही अवघड वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता। मी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही ते गहू वाटून घ्यायचे आहे, खूप बारीक करायचे नाही। खूप बारीक केलं ना तर त्याचा पिवळा कलर येतो। बघा, आता कसा पांढरा शुभ्र कलर दिसत आहे याचा। आणि माझ्याकडे हा लाकडाचा चम्मच आहे, त्याच्याने मी हलवत आहे। तुम्ही उलटणी वगैरे काही पण घेऊन हलवू शकता, फक्त तोपर्यंत जोपर्यंत गाठी फोडत आहात तोपर्यंत लाटण्याचा उपयोग करा आणि चम्मचने अगदी सोपं होतं। आणि जाड बुडाच्या पातेल्यात, टोपात, कोणत्याही भांड्यात जाड बुडाच्याच घ्या, म्हणजे खाली लागत नाही। माझा गॅस अजूनही स्लोच आहे, मी फास्ट नाही केलेला। मी गॅस फास्ट करत आहे। 3 दिवस गहू भिजवून चीक काढला छान, पांढऱ्या शुभ्र सतत हात चालू ठेवायचा आहे, खाली चीक लागायला नको आपला। हे बघा, खाली काहीच लागलेलं नाहीये। बघा, आपला चीक आता रेडी व्हायला आलेला आहे। ट्रान्सपरंट असा दिसत आहे, तो ट्रान्सपरंट झालेला आहे, सफेद सफेद दिसत आहे एकदम। पाण्याचा वापर अगदी तेवढाच झालेला आहे जो मी सांगितलेला आहे। जेवढा आपला चीक भरेल, ज्या भांड्याने तुम्ही चीक मोजून घ्या त्याच भांड्याने तुम्ही पाणी घालायचं आहे। जर 1 वाटी चीक असेल तर 1च वाटी पाणी घालायचे आहे। आता हा चीक आपल्याला 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। गॅस एकदम स्लो पाहिजे, गॅस स्लो करून घ्या। 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, बारीक गॅस करायचा आहे। 7-8 मिनिटं ठेवलेलं आहे मी।
बघा झालेला आहे आपला चीक. एकदा हलवून घेऊया. अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत आहे. बघा किती छान दिसत आहे. तर त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जी आपली शेवाची जी चकती असते ना ती आपल्याला घ्यायची आहे. तिलाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आपण ज्या पद्धतीच्या चकल्या करतो गोल फिरवून घेतो तशाच पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून कुरडई आपल्याला अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे. पाण्याच्या हाताने ती व्यवस्थित होते. जय श्री किचन मध्ये मिळेल चविष्ट असा आराम. तळल्यावर फुलतील दुप्पट खुसखुशीत भारी. मी तुम्हाला सुकवलेल्या पण कुरड्या दाखवत आहे. बघा किती पांढऱ्या दिसत आहेत त्या. साधारण 1 किलोला 70 कुरड्या बनवू शकतात. मी थोड्या मोठ्या मोठ्या कुरड्या बनवलेल्या आहेत. तुम्ही जर त्या छोट्या साईजच्या बनवल्या तर त्या 70 तरी बनतीलच. आणि मी यातनं थोडा चीक काढून ठेवलेला होता तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवण्यासाठी, म्हणून माझ्या ह्या 50च बनलेल्या आहेत. पण साधारण 1 किलोला 70 कुरड्या नक्की बनतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.